जिल्ह्यांच्या टॉप 9 आपण बातम्या बघूयात। बुलढाण्याच्या जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या पाणी पातळीत 2.69 मीटरनं वाढ। सरोवरावरील अनेक प्राचीन मंदिरं पाण्याखाली, तर जैवविविधते देखील आता आली आहे धोक्यात। नाशिकच्या गोदावरी आरतीवरून सुरू असलेल्या वादात महानगरपालिकेची उडी। 15 वर्ष विना करारनामा असलेले वादग्रस्त वस्त्रांतगृह ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्यात। नाशिकमध्ये लवकरच पोलिसांची अत्याधुनिक सायबर लॅब उभारली जाणार आहे। पोलिसांकडून आता जिल्हा नियोजन विकास समितीच्या निधीतून 1 कोटीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे। 65 कुटुंबांचं 3 दिवसांपासून सोलापूरच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू आहे। 3 वर्षांपूर्वी सोलापूर अक्कलकोट महामार्गासाठी कोंडानगरमधील 65 घरं पाडण्यात आली होती, मात्र त्याचा मोबदला अद्याप मिळालेला नाही। वर्ध्यात उद्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन, तर शिवजयंतीनिमित्त वर्ध्यातील चौकात साकारल्या किल्ल्याची प्रतिकृती। नागपुरातील प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर 19 फेब्रुवारीला अयोध्येत बनवणार 7000 किलोचा श्रीराम भोग हलवा। रामभक्तांना या प्रसादाचा लाभ घेता येणार। वाशिम जिल्ह्यात चिया पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड। चिया पिकाची हार्वेस्टरच्या सहाय्याने काढणी सुरू, तर दरही चांगले मिळत असल्यानं शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त। नांदेडमध्ये नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून पीक विमा मंजूर करण्याची शेतकऱ्यांची मागणी। 2023 मध्ये अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा न मिळाल्यानं शेतकरी त्रस्त। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये चांगदेव मुक्ताईच्या संयुक्त यात्रेची जय्यत तयारी सुरू। यात्रेसाठी जादा बसेसची सोय, तर असंख्य दिंड्या मुक्ताईनगरमध्ये दाखल होणार।